नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला ई-पिक करू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअरवरून आपला हा ई-पिक पाहणीवाला ॲप इन्स्टॉल करायचा. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं काही परमिशन्स मागेल, ते परमिशन आपल्याला इथं द्यायचं आहे. परमिशन दिल्यानंतर इथं आपल्याला उजव्या साईडला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या इथं महसूल विभागाचे ऑप्शन दिसेल, तर इथून आपल्याला निवडामधून आपला जो विभाग असेल तो विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे हे दोन ऑप्शन्स येऊन जाणार. एक म्हणजे शेतकरी म्हणून लॉगिन करा आणि दुसरा इतर. तर आपल्याला इथं या शेतकरी म्हणून लॉगिनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती येतं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं सांकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं 4 अंकी सांकेतांकमध्ये इथं फिल करायचे आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा खातेदार निवडाचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथून आपला खातेदार निवडायचा आहे. पण इथं जर आपला रजिस्ट्रेशन झाला नसेल तर सर्वात अगोदर आपल्या इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी इथं नवीन खातेदार नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला विभाग, इथून आपल्याला आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपली शेती जिथं असेल तो गाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट नंबरचे ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथून जो ऑप्शन सिलेक्ट कराल तो ऑप्शन आपल्या इथं टाईप करायचा. आपण जर पहिले नावाचे ऑप्शन सिलेक्ट करून इथं नाव द्यायचं आहे, मधले नाव दिसेल तर मधले नाव द्यायचं आहे, आडनाव दिसेल तर आडनाव द्यायचं आहे. जो आपण नाव देत असाल किंवा गट नंबर देसाल तो ऑप्शन सिलेक्ट करून आपल्या इथं तो टाईप करायचा. आम्ही इथं गट नंबर देत आहोत, त्याच्यासाठी आम्ही या गट नंबरवरती क्लिक करून इथं आपला गट नंबर देत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही इथं शोधावरती क्लिक करत आहोत. शोधावरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे इथं खाली खातेदार निवडाचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या खातेदार निवडावरती क्लिक करायचं आणि इथून आपण ज्यांचा ई-पिक करत आहात त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपल्या खातेदाराचं नाव आणि इथं खाली त्याचा गट नंबर आणि खाता नंबर पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले म्हणून इथं मेसेज येऊन जाणार. आपल्या इथं ठीकवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा या होम पेजवरती येऊन जाणार. तर आपल्या इथं खातेदाराचे नावमधून या निवडावरती क्लिक करून आपल्या इथं खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आणखी या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं या पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायचं आहे आणि मग या पेजपासून आपल्याला आपल्या माहिती देण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्या इथून आपला खाते क्रमांकाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या इथं आपला खाते क्रमांक निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून भूमापन गट क्रमांक जे ऑप्शन तर सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपली जमिनीचे एकूण क्षेत्र आणि इथं पोट खराबी येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं हंगाम निवडाचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपला हंगाम इथं सिलेक्ट करायचा. आता आमच्या इथं उन्हाळीचा हंगाम असल्यामुळे आम्ही इथं उन्हाळी सिलेक्ट करतो. आपला पूर्ण वर्षाचा असेल तर आपण इथं पूर्ण वर्षाचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं पेरणीसाठी उपलब्ध जागा इथं हे येऊन जाणार. त्याच्यानंतर तर खाली पिकाचा वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपला जर निर्भळ पीक असेल म्हणजे एक पीक असेल तर हा एक पीक सिलेक्ट करायचा आहे. मिश्र पीक बहुपीक असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पॉली हाऊस असेल तर पॉली हाऊस सिलेक्ट करायचा आहे आणि शेडनेट हाऊस असेल तर शेडनेट हाऊस सिलेक्ट करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण आपला पीक करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आता आम्ही हा आमचा एकच पीक असल्यामुळे हा निर्भळ पीकचा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्याच्यानंतर इथं निर्भळचे प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता इथं आपला पीक असेल तर पीक सिलेक्ट करायचं आणि फळबाग असेल तर आपल्या इथं फळबाग सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं पिकांची झाडाची नावेचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथून आपण जो पीक लावत असाल तो पीक आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला बहुत सारे ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्या इथं शोधून आपला पीक सिलेक्ट करायचा आहे. पीक सिलेक्ट केल्यानंतर इथं क्षेत्र आरचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं किती जागेमध्ये आपली शेती लावतात तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं पूर्ण क्षेत्रामध्ये लावत असाल तर आपल्या इथं या पूर्ण क्षेत्रभरावरती क्लिक करून पूर्ण क्षेत्राचा ऑप्शन इथं येऊन जाणार आणि आपण जर आपल्या काही थोड्याशा जागेमध्ये लावत असाल तर आपल्याला इथं तो टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तर सिंचनाच्या साधनाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं कशा प्रकारे पाणी आपण आपल्या पिकाला देतो तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. आपल्याकडे तर जलसिंचनासाठी कोरडवाहू, खाजी कालवा किंवा सरकारी कालवा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथं सिंचनाच्या पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारे आपली सिंचनाची पद्धत आहे तो सिलेक्ट करायची. तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन आणि अन्य प्रकारचे सिंचनाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथून आपल्या सिंचनाची पद्धत वाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर तर खाली
लागवडीची दिनांकचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण आपला हा पीक ज्या तारखेला लावले असेल ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे आणि तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं खाली आपल्याला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे असे विचारलं आहे. असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे जावरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपल्याला आपल्या लोकेशनची परमिशन्स मागेल ते आपल्याला इथं परमिशन द्यायची आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली जी शेती असेल ते शेती आणि त्याची लोकेशन पण इथं येऊन जाणार आणि इथं काही आपली इन्फॉर्मेशन पण येऊन जाणार, जसे की ती GPS ची अचूकता, अक्षांश, रेषांश हे सर्व इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे जावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथं मग नेक्स्ट पेजवरती छायाचित्र 1चा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथे छायाचित्र 1वरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या लावलेल्या पिकाचे इथं फोटो काढायचे. तर आपण जर शेतीच्या आपल्या दूर असेल तर आपल्याला याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. तर आपल्याला आपल्या शेतीमध्ये जाऊनच आपली फोटो काढायचे. फोटो काढल्यानंतर आपल्या त्या राईटवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपली छायाचित्र 1मध्ये आपला अक्षांश, रेषांश आणि GPS ची अचूकता येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं छायाचित्र 2चे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या छायाचित्र 2वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं आपली दुसरी छायाचित्र, आपली दुसरी फोटो काढायची आपल्या शेतीची. इथं पण आपण दूर असाल तर आपल्याला हा प्रमाणे मेसेज येऊन जाणार. तर आपल्या इथं आपल्या शेतीमध्ये जाऊनच आपली फोटो काढायचे. फोटो काढल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली फोटो हे येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या त्या राईटवरती क्लिक करायचं. राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथं छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 याची दोघांची पण फोटो होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं या राईटवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपण जो फॉर्म भरला त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर खाली आपल्याला वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करतो म्हणून हा बॉक्स दिला आहे. तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या पुढेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली इथं पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाला याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. तर आपल्या त्या ठीकवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं पिकाची माहिती पहावरती क्लिक करून आपली ही माहिती इथं पाहू शकता. आपल्याला जर आपल्या माहितीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्या इथं दुरुस्तीचा ऑप्शन दिलेला आहे आणि आपल्याला जर डिलीट करायचं असेल तर आपल्या इथं हा डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या मोबाईलवरून स्वतःच आपली ई पीक पाहणी करू शकता. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.